सर्वप्रथम एकच संदेश आहे की देवाचा पुरुष या पृथ्वीवरती आला, तो मेला आणि मेल्यातून पुन्हा जिवंत झाला. तो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे, बंधनातून मुक्त करणारा आहे, म्हणजे सुख संपन्न देणारा तो परमेश्वर आहे. पण त्याच्या अगोदर एक आहे, तो पापाची क्षमा करणारा तो परमेश्वर आहे. हृदय शुद्ध करण्यासाठी ख्रिस्ताच्या रक्ताची आवश्यकता आहे. तुम्हाला नवस करण्याची गरज नाही, तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. तुम्हाला जर पापाची क्षमा हवी, येशूच्या रक्तात, येशू पर्या त्याला मला तुझ्या रक्ताने मला, म्हणजे येशू 2025 वर्षापूर्वी वधस्तंभावरती मेला. आज पण त्याचं रक्त ओरडत आहे. माझ्या बहिणी, मी तुझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. माझ्या भावा, मी तुझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. माझ्या आई बांसाठी मी रक्त सांडलेलं आहे. तो रक्त म्हणत आहे, तुम्ही रक्ताचं सिंचनाखाली तुम्ही यामध्ये त्या वधस्तंभाकडे या, मी तुम्हाला बंधन मुक्त करल. मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही पश्चाताप करा, येशू तुमच्यामध्ये आहे. आज मी तुम्हाला म्हणते, तुम्ही पापाची क्षमा मागा, येशू तुमच्याकडे येईल. येशू तुमच्यामध्ये वास करल, येशू तुमचं जीवन बदलल, येशू तुमच्या पापाची क्षमा करल. होय, येशू तुम्हाला समृद्धी देईल, पण त्या अगोदर तुमच्या पापाची क्षमा करल येशू. लोक म्हणतात तुला शुद्ध होण्याच्या अगोदर तू स्वतःला धू, आंघोळ कर, शुद्ध हो. पण माझा येशू म्हणते, तू दारू पिलीस, ये. मिस्त्री घासली, ये. व्यभिचार केला, ये. तू लुळा आहेस, पांगळा आहेस, जसा आहेस तसा ये. मी तुझ्या पापाची क्षमा करल, कारण मी तुझ्यासाठी रक्त सांडलं आहे आणि मी माझ्या तुझ्या रक्ताद्वारे शुद्ध करल. कोणा सोन्याद्वारे, पैशाद्वारे नव्हे, तर माझ्या पुत्राच्या रक्ताद्वारे मी तुला शुद्ध करल. कारण रक्तामध्ये जीवन आहे. जसं त्या हबेलाचं रक्त ओरडत होतं, तसं आज माझ्या देवाचं पण रक्त 2025 वर्षापासून म्हणत आहे, तू माझ्याकडे ये, मी तुझ्या पापाची क्षमा, तारण करणारा, उद्धार करणारा एक